काय माझ्या कष्टाचे फळ माझी मुलं. हा माझी संपत्ती म्हणजे माझे मुलं आहे. आणि मग मी त्यांच्यासाठी खूप खूप जगलेले आहे आणि मला खूप सारं जगायचंय. त्यांचा चेहरा आणि माझ्या सासूबाईचा चेहरा सारखाच होता. आणि माझी सासू जर असती ना तर मला इथं ठेवलंच नसतं त्यांनी. तुम्हाला सांगते, कोणी दुःख दिलं ना आपल्याला तरी त्याचा राग करायचा नाही. त्याचं दुःख, त्याला त्रास असेल म्हणून त्याने आपल्याला दुःख दिलं असेल, कुणी पण असू द्या, त्याचं दुःख आपल्याला वाटून घ्यायचं नाही अजिबात. आणि आपली काही चुकी नसताना आपल्याला दुःख होत असतं ना, ते बी सहन करायची सहनशक्ती पाहिजे ना आपल्यामध्ये. आणि शिक्षण करावा, अनाडी कधीच राहू नये. तुमचे दिवस कसे होते म्हणून तुम्हाला शिकता नाही मी आले? सांगते ना तुम्हाला, माझे दिवस म्हणजे ना, माझी आई, माझा भाऊ 6 महिन्याचा होता तेव्हाच माझी आई वारलेली. तर नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ आला नाही कारण की मी थकलो होतो. मग मी त्यांना बाहेर घेऊन गेलो होतो. असं खोटं बोलतोय, मी नाही घेऊन गेलो. मलाच टाइम नाही भेटला म्हणून व्हिडिओ काढला नाही. आणि आज मस्त पैकी काय, आज रविवार आहे, आज मस्त पैकी ना चिकन आहे. आणि कामावरून पण मी उशिरा आलो होतो. बरं झालं मला आठवून दिलं मम्मीच तू. कामाला जातो ना त्याच्यामुळं, बाकी दुसरं काही नाही. मी आता कामाला जातो ना मित्रांनो, त्याच्यामुळे आता म्हणजे एक महिना होऊन जातोय. गेला. महिना झाला, पहिले पेमेंट पण आलं आणि आता दुसरं पेमेंट येईल. पेमेंट येईल, पेमेंट. हा काय ग, कसं वाटते? छान, एकदम मस्त ना. मी कामाला जातो, काही टेन्शन बिन्शन आहे का तुला? तसं तर मला टेन्शन सदान कदा राहतं. घरातलं काम बिम, हर गोष्टीचं टेन्शन असतंच बाई माणसाला. बाहेरून पोरं कधी येतात ते बी आईला काळजी असते. आणि हा मला विचारतो तुला काही टेन्शन आहे का? बघा तुम्ही, सांगा तुम्ही मला कमेंट मध्ये. त्या दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, कोणत्याही आईला टेन्शन असतात कारण की पोरगं लवकर घरी आलं नाही तर आई फोन करते सारखा 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 सारखा. तर आज मी बाहेर गेलो होतो ना, तर मम्मीने मला सकाळपासून किती फोन केले असं एक पण नाही, म्हणजे नंतर केले. 3 वाजता टायमिंग दिला होता मम्मीला, मी 3 वाजता येणार आहे. तर 3 वाजता फोन केला होता मम्मीनी, का आला का नाही ना मम्मी? 4 वाजता फोन केला. 4 वाजता फोन केला होता, आला का नाही? मी काय म्हणलो मम्मी, मी थांब, मी 1 तासात येतोय. येतो मग बरोबर आला त्या टाइमला. आलो का नाही? त्याच टायमिंगला आलो का पण नाही? जाताना मागं काय पुढं म्हणत होते? मागं पुढं झाला का माझा टाइम? जाताना कसं आईला सांगणार की आई मी 3 लवकर वाजता येतो. येतो. आणि मग गेल्यानंतर कोणीच हाच नाही माझे कुठला. मिस्टर तर 3:30 वाजता गेलेत, मला म्हणजे आलो 10-15 मिनिटात. आणि मला तर मी त्याला मागाशी फोन केला आल्यानंतर नाही का, तर विनू कुठे आहेस तू? विनू म्हणला मी आता 20 मिनिटात येतो तुझ्यापाशी, आता निघालोच आहे मी. आणि मी येऊ राहिलोय, नाही. तो अजून नाही आला. इकडे बघ, तसं नाही झालं. तुम्हाला सांगते, चुकी नाहीये, कोणाचीच चुकी नाहीये. बाहेर गेल्यानंतर त्यांना कामं राहतात. आणि प्लस संदीपला त्यांनी फोन पे केला की बाळा तू चिकन घेऊन ये, घरात बाजार घेऊन ये. त्याची चुकी काहीच नाहीये. विनाकारण त्याला चुकीचं ठरू नको. बाई ग बाई, त्याला काम सांगितलं, पण त्याला माहिती की तू घरी आहे म्हणून त्यांनी तुला काम सांगितलं की नाही. त्याचं काम त्यांनी बरोबर परफेक्ट केलं, तू पण तुझं काम परफेक्ट केलं. फक्त आम्हालाच परफेक्ट करता येत नाही, असं म्हणायचं का तुला? नाही. अहो मित्रांनो, याच्या अगोदर मी लय घोडे खाल्ले. लय घोडे खाल्ले. का खाल्ले माहितीये का? कारण की घरात काही नसलं ना आणायला, तर आम्हाला जावं लागतं ना. आणि आम्ही उशीर आम्ही ना तो जंगलात राहायला आलो ना, त्याच्यामुळे सगळ्या वस्तू बाहेरूनच आणावं लागतात. काय करू मित्रांनो, मला पण खूप सारा असा कंटाळा आला. मला ना असं वाटतं सगळं हाताखाली जवळ असं. पण काय माहिती, कधीतरी वेळ येईल. तुमचा सपोर्ट आहे माझ्या मागे भरपूर असा, तर येईल माझ्यावर पण चांगली वेळ. म्हणजे जवळ सामान भेटेल. येईन मम्मी, येईन. आणि थंडी पण कधी संपणार आहे कमेंट मध्ये सांगा. एवढी थंडी इतकी अवघड झाली ना, थंडी पार काय सांगायचं. बाहेर निघाल्यानंतर वैताग आलाय आम्हाला थंडीचा. किती वाट राहिली. साधा आता बाथरूम मध्ये फ्लश करायचं म्हणलं तरी टेन्शन आले. नुसती थंडी थंडी थंडी. हा, आता म्हणलं का टिश्यू पेपर नाही. मला तर खूप थंडी वाजते. मला थंडी सहन होत नाही, अजिबात सहन होत नाही. हा, तुम्हाला सांगतो आता मगाचा किस्सा काय. मगाचा किस्सा असा आहे, मम्मी मंदिरासमोर बसली बर का, मस्त अगरबत्ती वगैरे लावली 6 वाजता. आणि देवाला म्हणते, देवा थंडी कमी कर. देवा ही थंडी काय जाणार आहे ते तरी सांग मला, अशी म्हणती मम्मी. मला खूप थंडीचा खूप कंटाळा आहे. त्याच्यामुळे मी मुंबईला राहत होते.
पण काय सांगणार, माझं नशीब परत मला संगमनेरला घेऊन आले. हा आता ही जी थंडी जाऊ दे म्हणून इथं थंडी वाजू नये म्हणून मुंबईला घेऊन जावं लागणार आता राहायला. हा आणि तिकडे थंडी वाजल्यानंतर काय करणार ही? नाही वाजत तिकडे, थंडी नाही ना. हा तिकडे थंडी नाही म्हणजे इकडे जेव्हा 18 असेल ना 11 डिग्री असेल ना मग तिकडे असते 26 डिग्री. थंडी आहे कमी मुंबईत. आहे ना. मुंबईला आहे पण आपल्या इकडे सारखी नाही थंडी. हा मुंबईला पण थंडी आहे. मी आता गेले होते मध्ये लग्नाला ना, तर सकाळच्या वेळेस थंडी वाजायची. हा सकाळच्या वेळेस आणि लागते. मात्र एकच माझ्या आहे. सासूबाईंनी मला मस्त अशी छान अशी गोदडी दिली होती नवीन शिवलेली. माझी सासूबाई म्हणजे माझ्या ते येणार आहे माझ्या घरी, म्हणजे माझ्या सासूची बहीण, लहान बहीण. आणि मी त्यांना बघितलं का मला खूप रडायला येतं, कारण की त्यांचा चेहरा सकाळी रडून झालेला आहे त्यांचा हा. व्हिडिओ कॉल आला होता. हा त्यांचा चेहरा आणि माझ्या सासूबाईचा चेहरा सारखाच होता. आणि माझी सासू जर असती ना तर मला इथं ठेवलंच नसतं त्यांनी. माझी सासू खूप प्रेमळ होती आणि मी पण त्यांच्या संग चांगली होती म्हणून ते माझ्या संग चांगल्याच होत्या. आणि सासूचं नेहमी कौतुक करावा, आईचं कौतुक करावा, तेच आपली फॅमिली असते. यू आर राईट मॅम. हा तर राग कधी कुणाचा करायचा नाही जीवनामध्ये. काय राग करून काहीच उपयोग नाही मित्रांनो. काय करायचे ते इथेच फेडायचे. आणि ऐका ना तुम्हाला सांगते, कोणी दुःख दिलं ना आपल्याला तरी त्याचा राग करायचा नाही. त्याचं दुःख, त्याला त्रास असेल म्हणून त्याने आपल्याला दुःख दिलं असेल, कुणी पण असू द्या, त्याचं दुःख आपल्याला वाटून घ्यायचं नाही अजिबात. आणि आपली काही चुकी नसताना आपल्याला दुःख होत असतं ना, ते बी सहन करायची सहनशक्ती पाहिजे ना आपल्यामध्ये. आणि जो सहन करण तोच पुढे जाणार आहे. जो दुःख सहन करणार नाही तो कधीच पुढे जाणार नाही. तो तिथल्या तिथंच राहणार. कोणी असू, मुलगी असू, मुलगा असू, किंवा आपला कुठल्या, म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सांगते मी. म्हणजे माझं सांगणं एक तुम्हाला सगळ्यांना, दुःखातच सहभागी व्हायचं. आपल्या घरात किती काम आहे, काय आहे, त्याचा कधीच कंटाळा नाही आला पाहिजे. आणि हा संसार हा प्रत्येक लेडीजला करावाच लागतो. आज माझ्या मागे माझा नवरा नसताना तर मी माझे 3 मुलं सांभाळले. हे कसं सांभाळले माझ्या जीवाला माहितीये. आणि माझ्या मुलांनी पण खूप छान असं सपोर्ट केलेला आहे. आणि त्यात माझं एक नवीन युट्यूब चॅनल म्हणजे खोललं गेलं आणि अजून मला सपोर्ट भेटला. अशी तुमची माझ्या मागे खंबीर साथी. हा असं म्हणायचं होतं मला. खंबीर साथी. हा आणि अशी साथ तुम्ही नेहमी असून द्या, मला एवढं सांगायचंय. आणि मम्मी सुवर्ण मावशींचा म्हणजे मम्मीचं युट्यूब चॅनल लवकरच चालू होणार आहे. नाही की आता थंडी आहे ना, त्याच्यामुळे माझं युट्यूब चॅनल चालू नाहीये. सगळ्यांना मी सॉरी म्हणते मनापासून. जेव्हा माझं युट्यूब चॅनल चालू होईल तेव्हा म्हणजे बरं वाटेल माझ्या हा जीवनात. तेव्हा तुम्ही इट्स ओके म्हणून टाका कमेंट मध्ये. कमेंट मध्ये. आणि मला पण खूप आवड आहे चालू करायची, पण मला थंडीमुळे प्लीज मला नाही सहन होत थंडी. प्लीज प्लीज मम्मीला सहन नाही होत. पहा मम्मी तो हसती. मम्मी ऋतुवाहिनी हसती. काय नाही होत. मम्मी मग ऋतुवाहिनी एवढा वेळ हसते. मजाक केली तुमची ते. मम्मी ऋतुवाहिनी हसते तुझ्यावर. हसू दे, तू हसला का आणि ती हसलं का एकच आहे. मला ह्या गोष्टीचा राग नाही येत. जेव्हा मी चिडलेले असते माझ्यावर कोणी हसलं तरच मला राग येतो. हा, आणि ही गोष्ट काल झाली काल. गोष्ट खरी. हा ही काल त्या झाली. गोष्टीवरून सकाळी गोडी खाल्ली. त्या गोष्टीवर मम्मी, पण मम्मी तुला सांगू का, तू खरंच तू खरंच शिक्षण केलं असतं ना मम्मी. तू खरंच शिक्षण केलं असतं मग ना, मी तुला शिक्षणाच्या कोणतीच बाबतीत गोष्ट तुमचं कमी म्हणणं नाही. काय सांगा. हा मम्मी, शिक्षणाचं बाबतीत नाही, प्रत्येकाने शिक्षण करावा, अनाडी कधीच राहू नये. तुमचे दिवस कसे होते म्हणून तुम्हाला शिकता नाही मी आले? सांगते ना तुम्हाला, माझे दिवस म्हणजे ना, माझी आई, माझा भाऊ 6 महिन्याचा होता तेव्हाच माझी आई वारलेली. आणि ही जी माझी आई आहे ना ती माझी मावशी आहे, माझी सख्खी मावशी आहे. जेव्हा माझी आई वारली ना तेव्हा माझ्या भावाला, म्हणजे छोटाच होता 6 महिन्याचा, माझ्या आईनेच सांभाळलं सगळ्यांना. आणि ती म्हणजे माझी पहिली आई आहे. आणि माझी जी आई होती ना वारलेली, ती दुसरी आई होती. आणि ती माझी मम्मी म्हणजे आहे ना माझी म्हातारी आई, तिला मुलं नाही झाले म्हणून तिनं सख्खी बहीण सवत करून आणली होती. तर असं काही माझं राडगाडगं आहे. आणि गरीब परिस्थितीमुळं आम्हाला शाळा नाही शिकता आली. आईने आम्हाला शाळेत घातलं होतं पण आमच्याकडे पैसा नव्हता, तर आम्ही कामाला जायचो. 1 रुपयासाठी, 2 रुपयासाठी, 4 आण्यासाठी, 5 पैशासाठी सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. हो. आणि मम्मी काय काम केलं ते सांग. धुणे भांडे केले. हॉस्टेलच्या मुलींचं मी
एवढी रूम असायची ती 2 रुपयेच भेटायचे मला. त्याच्यामध्ये बाथरूम धुवायचं, संडास धुवायचं, कपडे त्यांचे, भांडे कुंडे, फरची विरची 2 रुपयासाठी एवढे कष्ट तेव्हा 2 रुपये जास्त होते का आणि तेव्हा? आम्हाला तेव्हा खायला पण भेटत नव्हतं. काय सांगणार, आम्हाला झोपायला सुद्धा बारदाना माहिती तुम्हाला, पोते त्याच्यावर आम्ही झोपलेलो आहे. ही थंडी, एवढी थंडी वाजायची. तर असंच एक वेळ आला की माझ्या आजीनी मला मुंबईला घेऊन गेली. मी लहान होते. एक मिनिट मम्मीची भाजी जळून जाईल. हा तर मसाला. माझ्या आजीनी मला घेऊन गेली. मग मी तेव्हापासून मुंबईलाच होते. तर माझं लग्न पण लवकर झालं, म्हणजे माझं लग्नाचं वय पण नव्हतं. 13 वर्षातच माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊस तर मला मला विनायक झाला. विनायक झाल्यानंतर लागोपाठ पोरं होत गेले. दोनच झाले. म्हणजे आम्ही 3 जण. 4 मुलांची आई आहे मी. माझा 3 नंबरचा मुलगा वारला, माझा आदित्य 4 नंबरचा आहे. हो, मी खूप 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 कष्ट केलेले, माझ्या सासू संग पण केलेले, धुणे भांडे केलेले, आश्रम मुलांचे कपडे धुतलेले, आश्रम मुलांचा मी स्वयंपाक केलेला आहे, पांगळे मुलं सांभाळले, पांगळ्या बायका सांभाळले, ज्याला हात नाही त्या बायकांना मी आंघोळी घातलेल्या आहे. माझ्या इतकं कष्ट म्हणजे भरपूर बायकांनी केले असन. मला कुणाला वाईट नाही बोलायचंय आणि प्रत्येकाला कष्ट करावाच लागतं, एवढंच मला सांगायचंय. माझे कष्ट कधीतरी मी कुठल्या तरी चॅनल वरती सांगणार आहे. भरपूर नाही, मम्मीच्या कष्टाचं फळ भेटलंय पण मम्मीला. हा, माझ्या कष्टाचं फळ म्हणजे तुम्हाला सांगू का काय आहे? हा, तिचा कशी करते होते का तुम्हाला सांगू का काय? असं म्हणलं म्हणजे नाही, असं फिरो. तुम्हाला सांगू का काय? माझ्या कष्टाचे फळ माझी मुलं. हा, माझी संपत्ती म्हणजे माझी मुलं आहे. आणि मग मी त्यांच्यासाठी खूप खूप जगलेले आहे आणि मला खूप सारं जगायचंय. म्हणजे नातवंडांचं करायचंय. मला खूप आवड आहे. काय सांगणार आता, मला रडायला येतं म्हणून मला काही सांगायचं नाही आता. बस एवढंच, भरपूर झालं, मी भरपूर सांगितलं. अजून सांगेन तुम्हाला परत वेळ आल्यानंतर. थोडं तुम्हाला भेटते ऐकायला माझी कहाणी. कहाणी म्हणजे काय, ही रिअलिटी. हा, जे मम्मीने कष्ट केले मम्मी तेच सांगते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण मम्मी आमच्या आजी सोबत जायची, म्हणजे मम्मीची सासू. भांडे वगैरे घासायची. आणि आमच्या मम्मीनी, तुम्हाला एक सांगतो, आमच्या मम्मीनी काय केलंय. आमच्या मम्मीच्या कानात नाही काय होतं, मी सोन्याचं होतं ना सगळं. हा, सोन्याचं होतं. तर आमची मम्मीला येड्यात काढून टाकलं. येड्यात काढल्यानंतर ते सोन्याचं मम्मीला देऊन राहिली. मम्मी कोणाला दिलं होतं मम्मी तू? नाही, काय झालं होतं, मी आहे ना, माझी सासूबाई आहे ना ऍडमिट होत्या हॉस्पिटलला. त्या बऱ्याचशा म्हणजे 2 वर्ष ऍडमिट होत्या. त्यांना थोडासा आजार झाला होता म्हणून त्या ऍडमिट होत्या. आणि मी रोज जायचे माझ्या सासूकडे, रोज जायचे. आणि रोज जाता जाता एका बाईनी काय केलं, माझा असा पिछा केल्यानंतर मी खूप छान होते दिसायला तेव्हा, बरं का. आता बघा काही दिसती, तेव्हा त्याच्यापेक्षा खूप छान होते. आवडून आईला काय काढते अशी दिसायची मम्मी? नाही, ती पण छान दिसते. तोंड बघ ना कसं बारीक झालं लगेच. ती गोरी पाणी सुंदर आहे, खूप छान सुंदर आहे, असा सुंदर असावा. तर तुम्हाला सांगते, मी अशी चालले रस्त्याने, माझ्या हातामध्ये माझ्या सासूसाठी डब्बा होता. आणि त्या बाईनी मला काय माहिती रोज पाती का काय पाती, आणि ते बी माझे कानातले माझ्या सासूनी बनवले होते. असे छान असे कानातले होते, हिरा होता त्याला, खाली अशी साखळी होती, वरून पण एक साखळी होती. आणि ती मला काय म्हटली, मला आहे ना तुमचे कानातले खूप आवडले. तर मी म्हटलं का असेच तिने मला थांबवलं आणि लगेच डायरेक्ट काय बोलली, तुमचे कानातले मला खूप आवडले. तर म्हणलं ठीक आहे. तर म्हणे मला द्या ना घालायला. तर मी म्हणलं मी तुम्हाला घालायला कसं काय देऊ, माझा नवरा मला मारेन, माझी सासू ओरडन मला. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, ती म्हणे नाही मला फक्त घालायला द्या ना, बघायचंय. तर मी म्हंटल ठीक आहे. आणि मी खूप मायाळू आहे, तर मी तिला लगेच घालायला दिला बरं का. तर ती म्हणे वा किती छान अरे माझ्या कानात काय घाण दिसत होते का ते? ती म्हणती वा किती छान दिसत्या. तेवढं सगळं मला आठवतं बरं का. आणि मग तिनं जे मला ना अशी पोटली काढली रुमालाची, तर एका रुमालामध्ये माती होती, काळी काळी चांगली, वावरातली कुठून आणली होती काय ती बाई आहे ना, कोणत्या तरी जातीची होती. आणि मग तिने ढोंगी होती, ढोंगी आहे ना, हा कुठल्या तरी जातीची होती. तरी पण मी उभी राहिले, मला भीती नाही वाटली बघा. काय माहिती काय असेल तिच्यापाशी जादू. तर मग तिनं काय केलं, एका रुमालामध्ये माती, एका रुमालामध्ये मणी, सोन्याचे मणी होते बरं का, सोन्याचे मणी होते. तर
तिने मला ना सोन्याच्या दुकानात घेऊन गेली. मला म्हणे हे मोनी ना मला मोडायचे आणि लोक सोनाराच्या दुकानवाल्याला वाटणार की मी कुठून चोरून आणले. तर मी म्हणलं जाऊ द्या बिचारीला काही अडचण असन. मी तिच्या संग दुकानात गेले. ते 4 मणी तिनं काढले बरं का. त्या रुमालातून 4 मणी काढल्यानंतर दुकानात गेले मी तिच्या संग. बाजूलाच काढले तिने वेगळेच 4 मणी, फक्त 4 मणी घेऊन गेले. तर ते वजन केल्यानंतर म्हणे काय घ्यायचंय तुम्हाला. ती म्हणे मुरणी घ्यायची. तर म्हणे ठीक आहे. तर मग मला काय वाटलं तिनं कायसाठी नेलतं मला दुकानात, का ते मणी सोन्याचे आहे का नाही खात्री करण्यासाठी. हा तर ते मणी सोन्याचे होते हे मला माहिती झालं. तर तिनं काय म्हटली हे मणी तुला घे आणि तुझे कानातले मला दे. तर माझे कानातले तर तिच्याच कानामध्ये होते. तिनं काही मला काढून दिले नाही. तर तुम्हाला सांगते बाहेर निघलो दुकानाच्या बाहेर. माझी जी बोलणं आहे ना ते बंद झालं. म्हणजे मला काहीच बोलता येत नव्हतं त्या बाईला. जेव्हा तिनं माझे कानातले घातले दुकानातून आल्यानंतर ते कानातले तिनं काही मला काढून दिले नाही. तर ते कानातले तिनं घातलेच. ही पुडी घे म्हणे रुमालाची. तर मी गपचिप ठेवली माझ्या बॅगीमध्ये. मस्त गेले. 166 बसला मी चढले. मला जायचं होतं शिवडीला. तर तिथं गेल्यानंतर माझ्या सासूपाशी गेले. उशीर झाला माझ्या सासूला जेवण द्यायला सुद्धा. तिथं गेल्यानंतर माझ्या सासूला मी पहिलं सांगितलं. मी माझ्या सासूला मामी म्हणायचे. मामी बघा ना मला एका बाईने काय दिलं. आणि खरं सांगते अक्षरशः तुम्हाला सांगते खोटं बोलत नाही. ती जी रुमालाची पुडी खोलली ना त्याच्यामध्ये पूर्ण मातीचे खडे. तर माझी सासू काय म्हटली माहितीये का, अगं ते तुझं सोनं गेलं तर जाऊ दे, तू आली ना चांगली माझ्यापाशी बस झालं, काय रडू नको काय नको. तर माझी सासू मला एक शब्दाने काही बोलली नाही. तिला आनंद झाला की माझी सून माझ्यापाशी आली. तर मला म्हणजे नीट घरी जा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या नवऱ्याला जेव्हा सांगितलं ना अशा गोष्टी, तर माझ्या नवऱ्याने इतकं मारलं मला का बस. पण मी काहीच बोलले नाही तेव्हा. ही माझी कहाणी. ही मम्मीच्या कानातल्याची कहाणी. हा असं झालंय मित्रांनो मम्मी सोबत. हा तुम्ही पण सांभाळून राहा, व्यवस्थित राहा मस्त. तर काय म्हणतो किती सालपूर्वीची गोष्ट आहे. माझा आदित्य तेव्हा ना 3 वर्षाचा होता. तेव्हाची गोष्ट आहे बघा. आता तो 21 वर्षाचा म्हणजे 2008 ची गोष्ट आहे. हा तर चला मी आवरून घे मस्त. चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायचं अजिबात विसरू नका. चला बाय बाय. तुम्हाला माझं काही ऐकायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला सांगायला रेडी. चला बाय कर ना मग. बाय बाय.